मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर शेती लागवड करायची असेल किंवा पेरणी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्व नियोजन असेल किंवा शेती मशागत असेल किंवा आपल्याला तणनाशक बद्दल असेल, बियाण्याबद्दल असेल किंवा फवारणी बद्दल असेल, हे सर्व डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी कळवणार आहे। A to Z सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय प्रिव्हेंटिव्ह मधून, प्रिकॉशन मधून पण उपाययोजना करावं लागेल त्याची पण माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मी कळवणार आहे। तोपर्यंत ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे। तर मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमीन हे मध्यम मुरमाड काळी कसदार जमीन नसावी, कारण की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेवढी निचरा होणारी जमीन असेल तेवढ्या जमिनीवरती कोथिंबीर हे चांगलीशीर आणि खूप चांगल्या रीतीने येत असते। बऱ्यापैकी पाऊस बी जर जास्त झाला तर पानं पिवळे पडत नाही किंवा जमिनीमध्ये पाणी जर थांबून राहिल्यानंतर पानं पिवळे पडत असतात, लवकरात लवकर रोगराई येते। म्हणून जेवढे शक्य होणार तेवढं जमीन निचराल किंवा खडकाळयुक्त जर बी असेल तरी पण चालेल तशी जमीन तुम्ही सिलेक्ट करण्यात यावी। शेतकरी मित्रांनो, राहिला विषय पेरणी करण्या अगोदर आपल्याला जमिनीला बऱ्यापैकी भुसभुशीत म्हणण्यापेक्षा असं समजा की बऱ्यापैकी रोटर किंवा मशागत करून घ्यावं लागेल। त्याच्यानंतर 1-2 ते 3 दिवसानंतर आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, बियाणं जे आहे आपल्याला 1 एकर कोथिंबीर जर करायची असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये 1 एकरसाठी किमान तुम्ही 30 ते 32 किलोपर्यंत बियाण्याचा वापर करण्यात यावा। राहिला विषय शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी म्हणत असतात की 6 इंचावरती, 9 इंचावरती, 12 इंचावरती कोथिंबीर करावी का? परंतु तसं काहीच करू नका शेतकरी मित्रांनो। 9 इंचावरती पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण कोथिंबीर शेती जर केली तर बऱ्यापैकी सफिशियंट पण गॅप पण असतो, आपल्याला चालता पण येते, मध्ये खुरपणी पण करता येते आणि आपल्याला बऱ्यापैकी फवारणीसाठी पण मध्ये जाता येतो। त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल। म्हणून जेवढे शक्य होणार तुम्ही 9 इंचाचं करा आणि तिथून माल पण चांगलं फुगत असतो, म्हणून 9 इंचाचं सफिशियंट असेल। राहिला विषय शेतकरी बांधवांनो, खत नियोजनासाठी तुम्हाला हे कळवायचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी एकरी 1 पोतं टाकायचा विचार करत असतात, परंतु तसं करू नका शेतकरी बांधवांनो, कारण की एकरी पोतं आपण कटो टाकत असतो। जर 18 इंचाचं किंवा 19 बोटी, 20 बोटी जर अंतर जर असेल तर त्यावेळेस आपण 1 पोतं खत पडत असतो, परंतु 9 इंचाचं गॅप म्हणजे असं समजा शेतकरी बांधवांनो 2 लाईन मधला अंतर कमी झाल्यामुळे खताचं डिफरन्स पण आपल्याला जास्त वाढणार। म्हणून असं समजा की आपल्याला 2 पोते खताचे घ्यायचे, त्याच्यामध्ये 24-24-0 किंवा त्याच्याऐवजी तुम्ही कंपनीचं प्रोम पण घेऊ शकतायत किंवा बेस्ट असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही 24-24चा वापर करू शकता। त्याच्यासोबत बऱ्यापैकी मायक्रोन्यूटनचा पण वापर करत चला, त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल। शेतकरी बांधवांनो, राहिला विषय पहिली फवारणी कधी करावी लागेल, पहिली फवारणीसाठी लागणारे औषधं पण मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे, ते पण तुम्ही तिथं बघत चला। शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान कोथिंबीरची उगवण होत असते, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर्मिनेशन होतो। तर पहिली फवारणी सहजासहजी 14 आणि 15 दिवसाच्या दरम्यान करण्यात यावी। पहिली फवारणीचे औषध कमेंटमध्ये आहेत, ते तुम्ही तिथे जाऊन पाहण्यात यावे। पहिली फवारणी झाल्यानंतर लगेच 1-2 दिवसानंतर बऱ्यापैकी तण नियंत्रणासाठी किंवा गवतसाठी बरेच शेतकरी तणनाशकाचा सल्ला घेत असतात, तणनाशक घेऊ का नाही, परंतु तणनाशक कोथिंबीर सारख्या पिकाला चालत नाही। तणनाशक तुम्ही सहजासहजी टाळण्यात यावे, त्याच्याऐवजी खुरपणी किंवा तुम्ही निंदणी म्हणत असतात काही ठिकाणी, तर ते करून घेण्यात यावे। सहजासहजी 18 आणि 20 दिवसाच्या दरम्यान खुरपणी, निंदणी करण्यात यावी। त्याच्यासाठी तुम्हाला सहजासहजी त्याचा खर्च जे आहे ते लेबरवरती किंवा आपलं तण नियंत्रणावरती डिपेंड असते, त्याचा खर्च किती जाणार आहे, त्याचा एक तुमच्याशी नक्कीच फायदा होईल। शेतकरी बांधवांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये बियाणं कोणतं लागेल, बियाण्याची व्हेरायटी आता बरेच भागामध्ये बरेचसे बियाणं चालतात, परंतु अतिशय क्वालिटीवाद जसं तुम्ही सध्याला प्लॉट जे पाहतायत अशा संदर्भात जर बियाणं जर वापर करायचा असेल तर हे बियाणं 250 रुपये किलोवाला आहे, जे की याला प्युअर गावरान कास्ती म्हणत असतात। हे बियाणं या शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे। सहजासहजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला 4 फवारण्या करावं लागत असतात, 100% फवारणी घ्यावंच लागतं। दर 5व्या दिवशी पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी 5व्या दिवशी जावंच लागतो, कारण शेतकरी बांधवांनो वातावरण चिकट असतो, ढगाळ वातावरण असल्यामुळे, आर्द्रता टिकून असल्यामुळे फंगस एंटर होत असतात, ओला करपा असेल, अँथ्रॅकनोज असेल किंवा वाढ न होणे, हे बरेचसे शंका जाणवत असतात। म्हणून 4 ते 5 फवारणी करण्यात यावी, त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल। अजून एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर शेतीची पेरणी जर होत असेल किंवा लागवड होत असेल तर 100% बीज प्रक्रिया करण्यात यावी। बीज प्रक्रिया केल्याने पीटीएम असेल, फ्युजेरियम असेल, हे बुरशी जी वाढत जी असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये खास करून किंवा मर जी होत असेल हे होणार नाही। बियाला लागणार पहिलं 15 ते 20 दिवस लागणारे न्यूट्रिशन्स पण, विटॅमिन्स पण त्या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात। ॲज अ प्रोटेक्शन म्हणून आपल्या बियाण्याला ते चांगल्या रीतीने काम करत असतात, त्याचा एक तुमच्याशी नक्कीच फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, अजून एक, जर तुमची फवारणी पहिली, दुसरी फवारणी झाली असेल, तिसरी फवारणी आणि चौथी फवारणी जर करायची असेल, वाढ होत नसेल किंवा मर असेल किंवा करपा जर होत असेल, अशा सिच्युएशनमध्ये कोणती फवारणी करावी लागेल याची जर परफेक्टली माहिती आपल्या प्लॉटनुसार किंवा प्लॉटच्या सिच्युएशननुसार जर पाहिजे असेल तर दिलेल्या मोबाईल नंबरवरती
तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती पण विचारून घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळेल। तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।